राज्य सरकारच्या पोलिसांनी जो तपास केला त्या तपासामध्ये त्रुटी होत्या ही वस्तुस्थिती होती। कारण राज्य सरकारच्या पोलिसांवर त्यावेळेस माजी गृहमंत्री असलेल्या पद्मसिंह पाटलाचा दबाव होता। त्याच भूमिकेतनं आम्ही या केसचा जो तपास आहे तो तपास त्या ठिकाणी सीबीआयकडे वर्ग व्हावा म्हणून माननीय उच्च न्यायालयात याचिका केली होती आणि माननीय उच्च न्यायालयाच्या याचिकेतील आदेशाप्रमाणे हा तपास सीबीआयकडे वर्ग झाला होता। आणि हा तपास सीबीआयकडे वर्ग होईपर्यंत साधारणतः 3 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी मध्ये गेला होता। सीबीआयनं या केसमध्ये त्या ठिकाणी पूर्ण परिश्रम घेऊन तपास केलेला आहे आणि असं असताना सन्माननीय कोर्टानं त्या ठिकाणी जे काही पूर्ण निकाल आता संध्याकाळी रिटर्न ऑर्डर त्या ठिकाणी हातात मिळेल ती वाचल्याच्या नंतर निश्चितपणे आम्ही माननीय उच्च न्यायालयात जाणार आहे। फक्त प्रश्न इतकाच आहे की कैलासवासी पवनराजे साहेबांना नेमकं मारलं कुणी मग? कारण हे सगळं समोर असताना जर हे सगळेच आरोपी निर्दोष सुटत असतील तर नेमकं मारलं कुणी हा माझ्या कुटुंबाच्या समोरचा प्रश्न आहे। आणि मी इतकंच म्हणेन की ही कलियुग आहे। कलियुगामध्ये चांगलं वागणं, चांगलं राहणं, चांगलं काम करणं आणि चांगल्या माणसाला त्या ठिकाणी कायम निराशा पदरात पडते। मला वाटतंय त्याचा प्रत्यय मला आज आला आणि निश्चितपणे मी कालपासूनही सांगतोय की मी माझ्या मतदारसंघात गेल्याच्या नंतर माझ्या सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी माझ्या जनतेशी चर्चा करून माझा जो काही तो राजकीय निर्णय ठरवेल। राजकीय अपेक्षा आज निर्णयाची अशी अपेक्षा होती का? कारण तुम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे असं म्हटलं होतं। हो, नाही, निश्चित न्यायालयाकडनंच होतं ना। 20 वर्ष कशासाठी माणूस वेळ काढते? 20 वर्ष कशाला म्हणते? 20 वर्षाचा संघर्ष काय म्हणते? तुम्हाला तुमच्या वडिलाला एक साधं जर वाकडं बोललं तर काय त्रास होत असेल? माझ्या वडिलांची हत्या झाल्याच्या नंतर त्यांच्या आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून 20 वर्षापर्यंत त्या न्यायालयात चक्रा मारणं, त्या प्रत्येक तारखेला उपस्थित राहणं आणि सगळं प्रक्रिया आम्ही पार पाडून अपेक्षा इतकीच होती की दोषींना त्या ठिकाणी शासन व्हावं, शिक्षा व्हावी। पण दुर्दैवानं शेवटी कोर्टाच्या निर्णयाचा प्रत्येकाला सन्मान राखणं संविधानामध्ये गरजेचं आहे। पण निश्चितपणे ह्या निर्णयाच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयात त्या ठिकाणी दाद मागितली जाईल। ऑपरेशन टायगर बाबत काय सांगणार? ऑपरेशन टायगर बाबत मी माझ्याबद्दल मी काय जे एक लक्षात घ्या, मी उद्धवजी बद्दल आणि आदित्य साहेबाबद्दल मी अजिबात कुठल्याही प्रेसला काही बोललेलो नाही। तुम्हीच काय नेमकं त्या ठिकाणी एक लक्षात घ्या, मला माझी भूमिका काही जरी ठरली तरी मी उद्धवजी आणि आदित्यजी बद्दल आधीही कधी बोललेलो नाही, आताही बोलणार नाही आणि भविष्यातही बोलणार नाही। माझी राजकीय भूमिका काही असेल म्हणून मला आपल्याला इतकंच सांगायचंय की ती मी ठरवेन माझ्या लोकांबरोबर चर्चा करून। आणि एक आपल्याला एवढंच मला सांगायचंय की माझ्या मतदारसंघातल्या जनतेशी चर्चा करून मी निर्णय घेईन। राजे काय ठरलं का? तुम्ही सही केली का? राजे तुम्ही सही केली आहे का? काय मग 2022ला ज्यावेळेस सेना फुटली मग त्यावेळेस पण निकालासाठी मला जाता आलं असतं ना। काय बोलता? नाही राजे, पण सही केली आहे का आपण? काय मी आपल्याला सांगितलं ना, माझा निर्णय मी 2 दिवसानंतर घेणार आहे। चला, दिसेल की आता काय तुम्हाला। ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। पोलिसांच्या तपासामध्ये त्रुटी होत्या आणि या निकाला विरोधात न्यायालयामध्ये पुन्हा जाण्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तत्कालीन गृहमंत्र्यांचा पोलिसांवरती दबाव होता असं देखील ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मी वाईट बोललेलो नाही असंही ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे। पवनराजेंना मारलं कुणी असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। तत्कालीन गृहमंत्र्यांचा पोलिसांवर दबाव होता अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी या निकालानंतर दिलेली आहे। आणि मतदारसंघात गेल्यानंतर राजकीय निर्णय घेणार असल्याचं देखील ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे। 2 दिवसानंतर माझा राजकीय निर्णय घेणार असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे। आजचा दिवस हा ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी अतिशय कठीण आहे। न्यायालयाचा 20 वर्षानंतर हा निकाल आलेला आहे आणि याच निकालाविरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचं देखील ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे।
मतदारसंघात गेल्यानंतर पुढील जो काही राजकीय निर्णय आहे तो घेणार असल्याचं निंबाळकर यांनी म्हटलं.